मॅथ विथ रघु सर मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हा प्रश्न बघा, आज झालेल्या एमपीएससी ग्रुप सी च्या पेपर मध्ये आलेला आहे. किती तुम्हाला बघल्यानंतर एकदम इझी वाटते, पण सोडवायला गेल्यावर खूप किचकट वाटते. सोपा आहे, कन्सेप्ट माहीत असायला लागते. एका संख्येची 4 पंचमास ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10ने जास्त असल्या ती संख्या कोणती? 4 पंचमास म्हणजे 4/5. 4 पंचमास म्हणजे 4/5. एका संख्येचा 4/5 ही त्या संख्येच्या 60% 10 मिसळले तर होते म्हणा. तर ऑप्शन तर कळते, तरी मी म्हणतो ती संख्या मला माहित नाही म्हणून एक्स मानली. किती मानली? एक्स. एक्सच्या 4/5%. 4/5 पंचमास जे म्हणले ते. आणि पुढे काय घेऊ आपण? त्या संख्येच्या म्हणजे एक्सच्या 60%. 60% म्हणजे 60/100 प्लस 10ने जास्त आहे म्हणजे 10. झालं, इक्वेशन खतम. सोडवा. आता कसं करायचं? हे 2 1 0 0 कटला. 2 6 2 5 10. मी एकदम बेसिक घेतो, एवढं करायची गरज नसते. 4 गुणले x 4x छेद 5 बरोबर. तर हे 3 गुणले x 3x होते, खाली 5 असेल प्लस 10. तुम्हाला माहिती आहे बेरीज आहे याचा गुणाकार होईल. मग 4x छेद 5 बरोबर 3x प्लस 10 50 50 छेद 5 5 5 कटले. मग हे 3x इकडे आला, 4x मधून वजा झाला आणि x उरला. 3x प्लसचा इकडे येऊन काय होते? मायनस. लिहितोच. 4x मायनस 3x बरोबर 50. तर किती? x बरोबर किती आला? 50. आहे का ऑप्शन? ऑप्शन नंबर 3. पण एवढं करण्याची गरज नव्हती. जर तुम्हाला कन्सेप्ट कळला असता, तुम्ही ऑप्शन एकदम बढिया तरीकेने प्रश्नाचं उत्तर काढू शकला असता. पण हे कन्सेप्ट माहित असणं खूप गरजेचं आहे. किती सोपा प्रश्न, खूप सोपा प्रश्न आहे. हार्डली 10 ते 15 सेकंद लागतात, पण तुम्हाला यायला लागते. एमपीएससीच्या ग्रुप सी मध्ये विचारला आहे. साधे सिंपल प्रश्न वाटते खूप किचकट, पण नाही, एकदम सोपा सरळ आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद.